ये रे भाऊ, जाऊ नको पुढं, ये पड पाण्या इथं लई झंझट दिलं या पाण्यानी. तर पाहू शकता तर पाऊस काय पडा ना. आता सोयाबीन वरती रेन पाईपात चालू केलं आणि ते रेन पाईप एवढं सोपं नाही चालू झालं. त्याला रेन पाईप पण आथरले. घरून रेन पाईप घेऊन आले, 2 ट्रिपा केल्या. एका पोराला घेऊन आले, एकाला परत नंतर घेऊन आले. तर पाहू शकता. आणि इथून शेती आणि घर 3-3 किलोमीटरचं अंतर आहे. आणि इथं आले, मोटर चालू आहे ना. मोटर चालू करायला मी परत तळ्यावर गेली. इथून तळ अर्धा किलोमीटरवरती आहे. अर्धा किलोमीटरवरती तळ चालू करायला गेले. तिथून परत 500 मीटरवरती तिथून आकडा हलवायला जायची वेळ येते. म्हणजे इतकी धावपळ आहे ना, जीवनातले धावपळ आहे. आणि लोक काय बोलतात, जी घाण कमेंट करतात ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तू शेती करीत नाही, तुझा अवतार बघून तू शेती करीत नाही असं तुम्हाला वाटतं. तर मित्रांनो, आज इतकी धावपळ केली ना, त्याचं मापच नाही. आणि दररोजच एवढी धावपळ करावं लागते. असं काही नाही की धावपळ करावं नाही लागत. शेतकरी ना त्यालाच माहिती आहे. जे 2 जण शेती करतात त्यांना माहिती आहे. आणि मी एकटी शेतीला आहे. तर ते मलाच माहिती शेती करायची किती अवघड आहे. मग कसं दोघाला आधार असला ना, तर जाणं ग ते टेस्टर घेऊन ये, पक्कड घेऊन ये असं बोलायला राहतं. तसं मला कोणीच बोलायला नाही, सांगायला पण नाही. माझं मी टेस्टर घेऊन यायचा, पक्कड पण घेऊन यायची, आकडा हलवायला जायचा आणि परत तिथून आकडा टाकून येऊन परत मोटर चालू करायला पण यायचं. तर एवढी मेहनत करावं लागते मित्रांनो. रील्स काढण्यापुरती शेती करीत नाही. आणि रील्स काढीत असताना चालता चालता रील्स काढीत असते. आणि रील्स काढायला ही दिदी असते माझी. तर तुम्ही पाहू शकता. तर पहा, रेन पाईपावर पाणी चालू केलेलं आहे.